योहानकृत शुभवर्तमान अध्याय 6. 5,000 जेव घालणे. त्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा पुष्कळ लोकसमुदाय त्याच्या मागून चालला, कारण दुःखनाईता संबंधाने जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यासह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशूने दृष्टी वर करून व मोठा लोकसमुदाय आपणाकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हटले, यास खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले. आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 50 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यातील एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यास कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकास बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि ईशोपकार स्मरण केल्यावर बसलेल्यास वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यास पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यास सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर जवाच्या 5 भाकऱ्यापैकी उरलेले तुकडे त्यांनी गोळा केले. त्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. त्याने केलेले चिन्ह पाहून त्या मनुष्यांनी म्हटले, जगात येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाच आहे. येशूचा एकांतवास व त्याचे पाण्यावरून चालणे. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता धरू पाहत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहुमास चालले. इतक्यात अंधकार पडला. तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावर चालून मचव्याजवळ येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यास म्हणाला, मी आहे, भिवू नका. यास्तव त्याला मचव्यावर घेण्याची त्यास इच्छा झाली. इतक्यात त्यास जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्याला पोहोचला. लोक चिन्ह मागतात. दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या एका मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्या वाचून तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्याबरोबर त्या मचव्यात बसला नव्हता, तर त्याचे शिष्यच मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने ईशोपकार स्मरण केल्यावर त्यांनी भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिरियापासून दुसरे मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहुमास आले. तेव्हा तो त्या समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नाही, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा. कारण पिता जो देव त्याने त्याचवर शिक्का मारला आहे. यावरून त्यांनी त्याला म्हटले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यास उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याचवर तुम्ही विश्वास ठेवावा. यावरून त्यांनी त्याला म्हटले, आम्ही जे पाहून आपणावर विश्वास ठेवावा असे चिन्ह आपण कोणते दाखविता? आपण काय काम करता?
आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यास स्वर्गातून भाकर खावयास दिली. यावरून येशूने त्यास म्हटले की मी तुम्हास खचित खचित सांगतो, मोशाने तुम्हास स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही. माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्यावी. येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असतानाही विश्वास ठेवित नाही, असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व मजकडे येईल, आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये, तर शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, असे तो म्हणाला. म्हणून यहुदी त्याचविषयी कुरकुर करू लागले. त्यांनी म्हटले, योसेफाचा पुत्र येशू, ज्याची आई बाप आपल्याला ठाऊक आहेत, तोच हा आहे ना? तर तो आता कसे म्हणतो की मी स्वर्गातून उतरलो आहे? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्या वाचून कोणाच्याने मजकडे येवत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्टांच्या ग्रंथात असे लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो मजकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो विश्वास धरतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ वाचेल. जी भाकर मी तुम्हास देईल ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे. यास्तव यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले. हा आम्हास आपला देह खायला कसा देईल? यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आहे व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये राहतो व मी त्याचमध्ये राहतो. जसे जिवंत अशा पित्याने मला पाठविले आणि मी पित्यामुळे वाचतो, तसे जो मला खातो तोही मजमुळे वाचेल. स्वर्गातून उतरलेली जी भाकर ती हीच आहे. पूर्वज खाऊन सवरून मेले तसे हे नाही. जो ही भाकर खातो तो सर्व काळ वाचेल. तो कफरनहुमात शिक्षण देत असता त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जणांनी हे ऐकून म्हटले, हे वचन कठीण आहे. हे कोणाच्याने ऐकवेल? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यास म्हणाला, तुम्ही यामुळे अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जिथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर जिवंत करणारा तो आत्माच आहे. देहापासून काही लाभ होत नाही.
मी जी वचने तुम्हास सांगितली आहे ती आत्मा व जीवन आहे. तरी तुम्हापैकी असे कित्येक आहेत की ते विश्वास धरीत नाहीत. विश्वास न धरणारे कोण आणि आपणास धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, यासाठीच मी तुम्हास सांगितले आहे की माझ्या पित्यापासून कोणाही मनुष्याला ही देणगी मिळाल्या वाचून त्याच्याने मजकडे येवत नाही. यावरून त्याच्या शिष्यातील पुष्कळ जण परत गेले. ते पुन्हा कधी त्याचबरोबर चालले नाही. यास्तव येशू 12 शिष्यास म्हणाला, तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे का? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहे आणि आपण देवाचे पवित्र पुत्र आहात असा आम्ही विश्वास धरला आहे व ओळखले आहे. येशूने त्यास उत्तर दिले की मी तुम्हा 12 जणांस निवडून घेतले की नाही? तरी तुम्हातील एक जण सैतान आहे. हे तो शिमोन इस्कारियोत याचा पुत्र यहुदा याविषयी बोलला, कारण तो 12 शिष्यातील एक असून त्याला धरून देणार होता.